Hi friends, a very good morning. My dear friends, आपण परत एकदा आपल्या वेगळ्या विभागाकडे वळणार आहोत आणि तो विभाग आहे सेक्शन 4. दॅट इज द नेम ऑफ दॅट सेक्शन, हिस्ट्री ऑफ नॉवेल. विद्यार्थी मित्रो, जो एकूण 16 मार्कासाठी आपल्याला अभ्यासाला असणार आहे तो घटक आहे म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल, कादंबरीचा इतिहास. तसं साहित्यामध्ये बघायला गेलं तर अनेक वेगळ्या प्रकारचे फिक्शन्स आपल्याला अभ्यासाला आहेत. मग जसं की नॉवेल असेल, ड्रामा असेल, त्याच्यानंतर पोइट्री आहे, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे वेगवेगळे रायटिंग सेक्शन्स आहेत. त्याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल. विद्यार्थी मित्रो, 18th सेंचुरीच्या सुरुवातीला 18व्या शतकामध्ये 18वे शतक आपल्याला एक दोन महत्त्वाचे फॉर्म्स दिलेलं होतं, रायटिंग फॉर्म्स. त्याच्यामधलं एक क्लासिकल हेरिटेज आणि दुसरं एक पिरियडिकल एस्से, ज्याला आपण नॉवेल म्हणूनसुद्धा ओळखतो. 18व्या शतकामध्ये तसं बघायला गेलं तर 18वे शतक हे अतिशय वेगळ्या धाटणीचं राहिलेलं आहे. जसं इंटेलेक्च्युअल असेल, सेंटिमेंटल असेल किंवा रिअलिस्टिक प्लेन असतील, हे सगळं असताना नॉवेल एक कादंबरीचा इतिहास आपण ज्या वेळेला बघतो तर तो कादंबरी एक वेगळ्या प्रकारचं फॉर्मॅट आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे जॉफ्री चॉसर नंतर लेखनाला सुरुवात झाली असं म्हणलं गेलं, परंतु ॲक्च्युली इतिहास बघायला गेलं तर हे 1010 म्हणजे जवळजवळ 1000 वर्षापूर्वी आपल्याला नॉवेल बघायला मिळते. ज्याचं पहिलं एक्झाम्पल आहे मोरास्की सिकिबुज. हे रायटर होते ज्यांचं टेल ऑफ गेंजी 1010 साली डिस्क्राईब झालेलं आहे. वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल असं म्हणून आपण ओळखतो. त्याच्यानंतर डॉन किझोट आहे. त्याच्यानंतर मायगल डी कर्वन्स, त्याला आपण सर्वंट्स असं म्हणतो, विच वॉज पब्लिश्ड इन लास्ट 2 पार्ट्स बिटवीन 65 to 1615 असं म्हणलेलं आहे. 1605 आणि 1616 अशा 2 भागामध्ये विभागलं गेलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 18व्या शतकामध्ये आपण आलेलो आहोत. 18व्या शतकामध्ये आपण बघायचं ठरवलं तर विद्यार्थी मित्र हो, अनेक प्रकारचे लेखक आपल्याला बघायला मिळतात, अनेक प्रकारचे नॉवेल आपल्याला बघायला मिळतात. जसं की द पिलिग्रिम्स प्रोग्रेस हे नॉवेल जे आहे, जी आपल्याला जॉन बनियन हे 1678 साली यांनी लिहिलेली नॉवेल आहे. त्याच्यानंतर ओरोनोको बाय ॲफ्रा बेन जे 1688मध्ये लिहिली गेलेली आहे. त्याच्यानंतर बरेच असे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतात, जसं की डॅनियल डिफो रॉबिन्सन क्रुसो असं आहे. त्याच्यानंतर जोनाथन स्विफ्टची एक नॉवेल आहे जी आपण गलियर्स ट्रॅव्हल्स म्हणूनसुद्धा ओळखतो, ज्याला अ फेमस सटायर असं म्हणलं जातं. आता अ फेमस सटायर याचा अर्थ काय? सोशल सटायर याचा अर्थ तर सामाजिक प्रश्नांवरती केलं गेलेलं विडंबनात्मक भाष्य, यालाच सोशल सटायर असं आपण म्हणतो. अदर मेजर नॉवेलिस्ट आपल्याकडे बघायला मिळतात, जसं सॅम्युअल रिचर्डसन्स यांनी पामेला नॉवेल लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आहे हेनरी फिल्डिंग आहे, लॉरेन्स स्टेरन आहे, टोबिस स्मॉलेट आहे. अनेक अशी हीच ट्रॅडिशन पुढं मग चार्ल्स डिकन्स, वॉटर स्कॉट, नॅथल हॉथन, होरॅस वॅल्पोले, थॉमस हार्डी, विकी कॉलिन्स, H.G. वेल्स हे सगळे 20व्या शतकामध्ये आपल्याला लेखक बघायला मिळतात, ज्याला आपण अतिशय इनोव्हेटिव्ह आणि स्टायलिश टेक्निक त्यांनी आपल्या लिखाणामध्ये वापरलेली आहे. विद्यार्थी मित्र, केवळ मेल रायटर नाही आहे तर फिमेल रायटरसुद्धा बऱ्याच वुमेन्स रायटरनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नॉवेलिस्ट म्हणून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्रॅग्रन्स बर्नी असेल, गोथिक असेल, त्याच्यानंतर ॲने रॅडक्लिफे असेल, अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज, फ्रँकस्टीन, मेरी शेली, दीज आर द लँडमार्क नॉवेलिस्ट्स. जेन ऑस्टिन असेल, त्याच्यानंतर ब्रॉन्टे सिस्टर्स असतील, एमिलिया असेल किंवा शार्लट असेल, अशा अनेक प्रकारचे
वुमेन रायटर्सनी सुद्धा नॉवेल्स लिहून याच्यामध्ये नॉवेल्स सेक्शनमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. हे झालं भारतीय ब्रिटन रायटर्स किंवा युरोपियन रायटरविषयी. ज्यावेळेला आपण इंडियन रायटर आपण बघतो त्यामध्ये सुद्धा इंडियन रायटर्समध्ये बरेच रायटर आहेत, जसं की बाबा बंकिमचंद्र चट्टोपाध्याय असेल, त्याच्यानंतर मुल्कराज आनंद असेल, R.K. नारायण आहे, राजाराव असतील, त्याच्यानंतर नयनतारा असेल, अनिता देसाई असतील, सहगल असेल, अरुण जोशी, मनोहर मालगावकर, अनेक असे जे इंडियन इंग्लिश नॉवेलिस्ट आहेत, ज्यांनी अमिताव घोष आहे, विक्रम सेठ आहे, उपमान्य चटर्जी आहे, हे रायटर आहेत ज्यांनी सत्यजित रे असेल किंवा अरुंधती रॉय असेल, किरण देसाई असतील, किरण नगरकर असेल. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगॉन अ व्हायटल चेंजेस इन इट्स बर्थ. इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. आणि अशा लेखकांच्या माध्यमातूनच जे काही भारतातलं इंग्लिश रायटर असेल, इंग्लिश रायटिंग सेक्शन असेल, जे नॉवेल असतील, हे नॉवेल्सचं लिखाणाचं जे काही परंपरा आहे ती परंपरा यामध्ये चेंज झाली गेलेली आहे किंवा चेंज झालेली आहे असं म्हणलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही आहे. विद्यार्थी मित्र हो, अनेक अशा प्रकारचे रायटर्स आहेत ज्यांनी त्यांचं सर्वस्व हे कादंबरीच्या सेक्शनमध्ये आपलं दिलेलं आहे. आता नॉवेल या शब्दाचा अर्थ काय, तर नॉवेल या शब्दाचा अर्थ आहे अ नॉवेला विच इज originated from the Italian word novelle. Is a type of prose fiction which is shorter than a full length novel and longer than short stories. एक असा प्रकारचं फॉर्मॅट जे शॉर्ट एसेपेक्षा थोडंसं मोठं आणि खूप मोठं नाही आहे, परंतु शॉर्ट एसेपेक्षा थोडं मोठं जो फॉर्मॅट आहे त्यालाच आपण नॉवेल असं म्हणू शकतो. मग ते नॉवेल आपल्याकडे इटली या देशातनं इटालियन या जी काही लँग्वेज आहे त्या लँग्वेजमधनं या शब्दाचा उगम झालेला आहे. आणि मग अशा प्रकारच्या अनेक नॉवेल्स आहेत, जसं की सटारिक नॉवेल असेल, रिअलिस्टिक टोनमध्ये असेल, विच इज फोकसेस ऑन इन्सिडेंट ऑन इश्यूज विथ द सोसायटी. Now actually novel it means what? Novel it means that type of writing where you have to input your own thoughts which is going on the society. What is going on the society, it will reflects in your literature and that will show one format, that is the novel. समाजामध्ये जे काही घडत असलेले समस्या असतील किंवा समाजामध्ये जे काही घडत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे घटना असतील, त्या घटनांचं होणारं जे काही परिणाम आहे ते आपल्या साहित्यामध्ये उमटतं आणि तेच तो एक भाग म्हणजे इथं आपल्याला नॉवेल म्हणून आपण म्हणू शकतो किंवा कादंबरी म्हणू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे हेच असतं की नॉवेलमध्ये समाजामध्ये घडत असलेल्या वेगवेगळ्या समस्यांची मांडणी या ठिकाणी केली गेलेली असते. विद्यार्थी हो, क्वेश्चन नंबर 5 मधला जो काही पहिला सेक्शन आहे जो तुम्हाला MCQवरती विचारला जाण्याची दाट शक्यता आहे, जो 4 मार्काला आहे, तो हाच आहे, द एलिमेंट्स ऑफ नॉवेल ऑर द नॉवेला. एलिमेंट्स जे फंडामेंटल जे असतील ते फंडामेंटल्स किंवा आपण ज्याला एलिमेंट्स म्हणून ओळखतो, घटक म्हणून ओळखतो, ते एलिमेंट्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. देर आर 6 टाईप ऑफ एलिमेंट्स. 6 प्रकारचे एलिमेंट्स आहेत नॉवेलचे, जे आपल्याला त्यांचं त्या नॉवेलचे वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला दर्शन घडवते. सगळ्यात पहिल्यांदा आहे थीम. थीम याचा अर्थ ध्येय किंवा उद्देश. का आपण नॉवेल लिहायचं आहे किंवा त्या नॉवेलचा उद्देश काय आहे, का लिहिलं गेलेलं आहे नॉवेल, तो एक पहिला आहे. 1 नंबर थीम. 2 नंबर प्लॉट. प्लॉट इज एसेन्शियल द स्टोरी वेअर इज इट कॉम्प्लिकेटेड ऑर सिम्पल प्लॉट. सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्लॉटमध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की नॉवेल सिम्पल आहे का कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यानंतर आहे कॅरेक्टर. द थर्ड कॅरेक्टरायझेशन, ज्याच्यामध्ये
आपलं त्या नॉवेलमध्ये कोणत्या प्रकारचे कॅरेक्टर आहेत याचासुद्धा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. नंबर 4 आहे सेटिंग आणि नंबर 5 आहे कॉन्फ्लिक्ट आणि नंबर 6 आहे लँग्वेज अँड द स्टाईल. In that section is a very important where you have to express your own view about language and style about that novel. हे झाले फंडामेंटल्स ऑफ द किंवा एलिमेंट्स ऑफ द नॉवेल आणि 2 मार्काला हे प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला टाईप्स ऑफ नॉवेल बघायचे आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं रिॲलिस्टिक नॉवेल आहे, नंबर 2 पिकारेस्क्यू नॉवेल, नंबर 3 हिस्टॉरिकल नॉवेल, नंबर 4 एपिस्टोलरी नॉवेल, नंबर 5 गोथिक नॉवेल, नंबर 6 ऑटोबायोग्राफिक नॉवेल, नंबर 6 ॲलेगोरिकल नॉवेल, नंबर 7 उटोपोइन और डिस्टोपोइन नॉवेल, नेक्स्ट नंबर सायकोलॉजिकल नॉवेल, apart from that stream of consciousness novel and the Bildungstorm novel. यापैकी एकूण नॉवेलपैकी 4 ते 5 प्रकारचे नॉवेल तुम्हाला तोंडपाठ करावे लागतील किंवा त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला लिहावं लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण 4.1 हा प्रकरण या ठिकाणी संपवलेला आहे. याचं ब्रेनस्टॉर्म ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला नंतरच्या तासाला पाठवून देतो. तोपर्यंत धन्यवाद.